दिवसाची सुरुवात सुंदर अशा वातावरणात. आपण असा कधी विचार करतो का निवांत बसून हे जे वातावरण आहे ते अनुभवायचं, पक्ष्यांचा आवाज चिवचिवाट तो अनुभवायचा, हिरव्यागार झाडांना पाहायचं, झाडं छोटी असताना कशी लवकरच मोठी झाली हा आनंद घ्यायचा. सतत मनात विचार असते, चला गॅसवर दूध जाईल का, किंवा स्वयंपाक राहिला, मुलाला आज भाजी काय करू. निवांत आपल्यासाठी असे 10-15 मिनटं तर काढायलाच पाहिजे. बघा असं किती छान वातावरण होतं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट होता. बघा कालच मला व्हिडिओ टाकायचा होता पण काल टाकता आला नाही आणि मग मी आज दुसऱ्या दिवशी टाकते आहे. आता इथे जे मी पक्ष्यांचं लावलं ना त्याच्यावर चिवताईचं मला दर्शन झालं सकाळी सकाळी, तर म्हटलं चला. आणि हे बघ मला असं छान गिफ्ट मिळालं, जे मी तुम्हाला मध्येच झाडं आले होते ना ते झाडं मिळाले आणि त्याचा आनंद माझ्या गगनात मावेनासा झाला आहे. कारण मला झाडांची खूप आवड आहे आणि इतके सारे झाडं आणले, पण मी आता याच्यावर थोडंसं तुम्हाला फक्त व्हिडिओ लावला आहे मध्ये, कारण मला आहे ना ते सगळं माझी छोटी बागवर दाखवायचं असते. त्याच्यामुळं परत परत तेच व्हिडिओ मी टाकू शकत नाही. पण इतक्या रंगाचे नवीन नवीन झाडं आणले ना, हे असं मिळणारे मला माझा आनंद जाणून घेणारे असे माझे मिस्टर. त्याच्यामुळं मला काही खूप आनंद होते की अशा छोट्या छोट्या गोष्टीत जेव्हा आनंद मिळतो आणि तो आपल्याला मिळते, तर खूप सुंदर झाडं मिळाले. आणि आज मला पैसे खर्च नाही करायला लागले, म्हणजे त्यांनीच घेऊन दिले. कधी कधी आपण स्वतः गेलो तर आपल्याला द्यावं लागते आपल्याजवळचे पैसे, त्याच्यामुळे जास्तच आनंद होता. मी माझं किचन वेस्ट बघा अशा पद्धतीने खड्डा करून टाकत असते. मी प्रत्येक काडी आता आपल्या बागेमध्ये टाकायला लागली. पर्यावरणाला धोका होईन अशा गोष्टी थोड्या तरी आपण जपायला हवे, आपली निसर्ग जपायला हवा आपण. आणि हिरवेगार झाडं तर होतातच याच्यामुळं, आणि बाहेर कचरा होत नाही आणि याचं खतात रूपांतर होते. याच्यासारखा दुसरा आनंद कोणता नाही. आणि म्हटलं चला तोच अनुभव आता तुम्हाला मी सांगते. आणि आज मला ते पण सांगायचं होतं की खूप मोठं असं गिफ्ट मिळालं मला, ते म्हणजे झाडांचं. खूप रंगाचे फुलांची झाडं आणले, निवांत बसली. त्याच्यानंतर बघा थोडेसे झाडाचे हे तोडलेले आहे. आणि बघा पक्षी असे सुंदर येतात ना बागेमध्ये, त्याच्यामुळं मला दररोज मी काही ना काही त्याच्यासाठी ठेवत असते. कधी पपई ठेवते, कधी मक्याचे कणीस, तर सगळ्याकडे बांधून ठेवले मी. आणि असे पक्षी येतात ना त्यांना ते खाताना बघून एक मला आनंद मिळतो. कोणाला कशात आनंद मिळतो तर कोणाला कशात, पण असं निवांत बघून बसून जर त्यांचा आवाज ऐकला ना तर खरंच कोणत्या संगीतची गरज भासत नाही. त्या घरात आणि पॉझिटिव्हिटी जाणवते जिथं पक्ष्यांचा आवाज येते. कारण पक्षी पण त्याच घरात येते की तिथं तेव्हा वाटते त्यांना आपल्याला हे यांच्यापासून काहीच होणार नाही. बघा आता हे सर्व झाडं वर नेणं, इथं आजूबाजूला बघा किती छान सगळे पक्षी वगैरे येतात ना. आणि त्याच्यामुळं भरपूर असं लावून ठेवलं. छोटासाच व्हिडिओ होता पण म्हटलं आजही राहून जाईल, म्हणून जेवढा होता तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद ताईंनो.